नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज 23 एप्रिल सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसं राहील. कमतरचा पट्टा अजूनही पश्चिम महाराष्ट्राच्या आसपासच्या भागातून थोडंसं मराठवाड्याच्या आसपासच्या भागापर्यंत विस्तारलेला आहे. सकाळी जर पाहिलं तर जास्त काही ढग राज्यात दिसत नाहीत. उत्तर महाराष्ट्रात काही अंशी ढगाळ वातावरण आहे. विदर्भात काही अंशी ढग जरी असले तरी हे ढग सध्या तरी पाऊस देतील असे नाहीत. पण दुपारनंतर कमी दाबाचे क्षेत्र आहे त्याच्या आसपास पावसासाठी पुन्हा एकदा वातावरण अनुकूल होईल. हा पाऊस सार्वत्रिक नसेल, काही भागांकरताच असेल आणि काही ठिकाणीच गारपीट होईल. असा अंदाज आहे की आज नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, बेळगाव, सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगरच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होईल. सार्वत्रिक नाही, एक दुसऱ्या भागांमध्ये मेघगर्जना पाऊस होईल. एखाद्या ठिकाणी गारपीट सुद्धा होण्याची शक्यता राहील. तर लातूर, नांदेड, बीड, छत्रपती संभाजीनगर, धुळे या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती झाली तर थोडा पाऊस होऊ शकतो. हाच अंदाज रत्नागिरी, सिंधुदुर्गच्याही घाटाच्या आसपासच्या भागांसाठी आहे. स्थानिक ढगनिर्मिती किंवा पूर्वेकडून एखादा ढग कोल्हापूरच्या आसपासून एखादा ढग पश्चिमेकडे आला तर पाऊस होऊ शकतो, नाहीतर जास्त शक्यता नाही. राज्याच्या इतर ठिकाणी सध्या तरी पावसाचा अंदाज नाही. विशेष करून वातावरण कोरडे राहील, तापमान वाढलेलं राहील. पुढील 2 ते 3 दिवसात तापमान अजून वाढणार आहे आणि राज्यात बऱ्याच ठिकाणी उष्णतेची लाट किंवा उष्णतेच्या लाट सदृश स्थिती ही खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. शनिवार रविवारपर्यंत तापमान खूप वाढणार आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. फेसबुक पेजला फॉलो करा.